ते म्हणते 16,000 रुपये मेडिकल साठी घेतले, मग शासन देत नाही का तुम्हाला आधी? शासन नाही देत, आधी देत नाही. शासनाकडे 40 अशा गोष्टी आहेत की मी लिहून दिल्यात मागच्या वेळेस की आम्हाला उपलब्ध करून नाही झालं. पण माझं जनरल सर्जरीचं काम 3,000 रुपये मुलीच्या डॉक्टरला बी द्यावं लागतात. मुलीच्या डॉक्टरचे जे औषध आहे त्याच्यासाठी 3,000 रुपये. 3,000 नाही 2,000. बरं, त्याच्यातच येतं. सरकारी दवाखान्यात इतके पैसे लागत आहेत ऑपरेशन सर्जरी करायला सर? हिस्टेक्टॉमी नाही काय साधी पिशवीची काढायची, थोडी छोटं काढायचं. बरं, कॅमेऱ्यात काय तुम्ही शूटिंग काय करायचं? ब्लड आणि त्यांच्या शरीरात कमी होतं, उलट चांगलं झालं. बॅगचं काय करायचं? बॅग त्यांना द्यायची आणखी कमी आहे, 9.6 आहे. पण आता घ्यावं ऑपरेशन करून त्यांनी एवढं केलं तर. पण गेले नको, मी कॅन्सल केलं. आता ते ऑपरेशन कुठं करायचं त्यांनी? पाठवा आपण. बरं, इथं करणार नाही तुम्ही? इथं नाही करणार तर आपण आंदोलन करू. आंदोलन करा. आंदोलन करणार का तुम्ही? आंदोलन करू ना. नाही म्हणतात ना ताई, तुम्हाला म्हणलं ना मी पद्धत कोणती अशी आधी तुम्ही सांगायला पाहिजे. कुठं नाही म्हणतो, पण तुम्ही आता सगळ्या गोष्टी ह्या आणल्यानंतर कसं करायचं? आणल्या पाहिजे. माझी मानसिकता राहिली का ती गोष्टी सांगा. अहो साहेब, तुम्ही पगार घेता शासनाचा, जनतेसाठी. तुम्ही तर जनतेसाठी तुम्ही म्हणतात अशी मानसिकता केली म्हणजे, तुम्ही मानसिकता केली म्हणजे तुम्ही जनतेसाठी बसून तिथं यांच्या पगारावर जीव जमत आहे तुमचं सगळं. द्या ना, आता द्या. त्यांनी तुम्ही 16,000 देऊन टाका त्यांचे. चला द्या त्यांचे 16,000 रुपये. सामान वापस केलं तू दिली. तुम्ही करा नाही तर नका करू. तुम्ही करा नाही तर नका करू. तुमच्या नावाने आणलेलं आहे. तुम्ही त्यांना 16,000 रुपये देऊन टाका. आम्ही कसं ऑपरेशन करायचं करू आम्ही. मेडिकल मधून आणून वापस देतो ना त्यांच्या. कुठून आणलंय ते? आणलंय नगरहून. आता नवघरला कधी जायचं मग? त्यांनी ऑपरेशन कुठेतरी करतील ना. घेऊन तर देतो ना मग त्यांना. देऊन टाकलं की त्यांना पैसे. कसं आम्ही ऑपरेशन करायचं करू? सरकारी दवाखान्यात इतके पैसे लागत आहेत का साहेब? ऑपरेशन मी स्वतः पैसे मग? मी त्यांना बोलून केलेले. बोलून केलेलं आहे. केलेलं नाहीये, त्यांना काय बळजबरी नव्हती. त्या विचारात पाहिजे तिथं. 16,000 रुपये गोरगरीब बघून तुम्ही घेत असलं तर त्याचं काय? 3,000 रुपये त्या भुलीचे काय संबंध आला? ते काय प्रायव्हेट होता का ते? मला जाऊ दे, मला सामान रिटर्न करून यांच्या पैसे राहू दे. नाही पैसे द्या त्यांचे. मग ते 16,000 इथंच द्या. भूल दिलेलं ऑपरेशन कसं कॅन्सल? उनका नाम लेके पड़ा साहब उनका नाम लेना. पेशंटचा जीव जर गेला पेशंटचा कोण जिम्मेदार याला? असं का करताय बरं? सामान मी तुम्ही काय म्हणताय? पैसे तुम्ही भूल दिलं खोटं आहे का नाही? पैसे घेतले